मित्रांनो, आजच इयत्ता 12वीचे लँग्वेज आणि सर्व आर्ट्स कॉमर्स सायन्सचे पुस्तक अपडेट झालेले आहे. ई बालभारती या वेबसाईट्सवर पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स हे सुद्धा सब्जेक्टचे विषयाची पुस्तकंसुद्धा उपलब्ध झालेली आहेत. ते तुम्ही ई बालभारती या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही पुस्तकं डाउनलोड करू शकता. तसेच आपण या ठिकाणी इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यांचा इंग्लिश सब्जेक्ट कॉमनच आहे, सेम सिलेबस आहे, ते आपण पाहणारच आहोत. त्याचबरोबर मॅथमॅटिक्स, आर्ट्स आणि सायन्सचा सेम असल्यामुळे आपण आर्ट्स आणि सायन्सचा मॅथमॅटिक्स पाहणार आहोत, कॉमर्सचं मॅथमॅटिक्स आपण पाहणार नाही आहे. त्याचबरोबर अदरवाईज सिलेबसचा आपण फक्त क्वेश्चन्स ॲन्सर तुम्हाला सोडवून देणार आहेत. कारण तर आता कोरोना व्हायरसमुळं तुमची जी नवनीत या विविध गाईड्स उशिरा येणार आहेत. त्यामुळं तुम्हाला आमचा जो क्लास आहे तो फॉलो करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. ज्यावेळी तुम्ही सबस्क्राईब करता त्याच्या शेजारी जी बेल आयकन असतं त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ऑल बटनावर क्लिक करावं लागेल. तरच तुम्हाला आम्ही बनवले व्हिडिओ अपलोड केलेले मेसेज तुम्हाला पाहायला मिळतील. अदरवाईज तुम्हाला आमचं नोटिफिकेशन मिळणार नाही. तर आपण पाहूया. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला माहीतच नसेल माहीत तर व्हिडिओ पहा. दुसऱ्या यूट्यूबचं सर्च करून डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन आमच्या मिळणाऱ्या लिंक असतील, व्हॉट्सअप ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्ही अवश्य त्या ठिकाणी जॉईन व्हा. कारण त्या ठिकाणी तुम्हाला 12th स्टँडर्डच्या न्यू सिलेबसचा क्वेश्चन पेपर पॅटर्न, मॅथ अँड इंग्लिश, अदरवाईज ऑल क्वेश्चन सगळ्यांचं आपण सब्जेक्टचं क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी टाकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हावं लागेल. तसं टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तितकंच टेलिग्रामवर तुम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल टेलिग्राम इन्स्टॉल करा आणि आमच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा. तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर 100% तुम्ही जॉईन व्हा. जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी 100% जॉईन करायचं आहे. या ठिकाणी आपण कविताला स्टार्ट करणार आहोत. पहिल्यांदा आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही जी कविता आहे, अमेरिकन कविता आहे, ही तुम्हाला 12th स्टँडर्ड सेक्शन 2 दिलेली आहे. आपल्या सेक्शनवर सेपरेट आहेत. या ठिकाणी PDF उपलब्ध आलेले आहेत. त्या ठिकाणी ही पहिली PDF आहेत. आपण पाहूया. कोरोना व्हायरसमुळे पुस्तकं जेव्हा लॉकडाऊन उघडले जाईल त्यावेळी ती येथील उपलब्ध होतील, पण गाईड जी आहेत ती उशिरा उपलब्ध होतील. सेक्शन 2 जे सॉन्ग ऑफ द ओपन रोड आहे त्याच्यामध्ये जे आईस ब्रेकर आहे हे तुम्हाला याची सगळी ॲन्सर ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप नाहीतर टेलिग्राम चॅनलवर मिळतील. या ठिकाणी तुम्हाला सगळी लिंक पाठवल्या जातील. त्यामुळे ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हाच, कारण त्या ठिकाणीच तुम्हाला याचे क्वेश्चन ॲन्सर मिळतील. आपण या ठिकाणी जर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तुम्ही कमेंट्स करा. तुम्हाला आम्ही आईस ब्रेकरसुद्धा सोल्युशन करून या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. तसेच आपण डायरेक्ट कविताकडे वळणार आहोत. कविता आपण पाहणार आहोत की ही कविता वॉल्ट व्हिटमॅन या लेखकाने लिहिलेली आहेत. हे लेखन आपण या ठिकाणी पाहू शकता. यांनी ही कविता लिहिलेली आहेत. या कवितेत काय सांगितलेलं आहे, कविता काय आहे, वॉल्ट व्हिटमॅन यांनी लिहिलेली वॉल्ट व्हिटमॅन, या ठिकाणी वॉल्ट व्हिटमॅन यांचे नाव आहे. यांच्याबद्दल आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. हे कोण आहेत, काय आहेत ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. वॉल्ट व्हिटमनची प्रेरणादायक कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोडचे विश्लेषण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. ते आपण पाहूया. ही कविता बऱ्याच विद्वानांनी लेखक असेल, कवी लेखक असेल, यांनी काय म्हटलेलं आहे की ही कविता लिव्ज ऑफ ग्रास या सर्वात काळातील सर्वात प्रभावी कविता ग्रंथांपैकी ही कविता आहे असे शास्त्रज्ञ जे म्हणत आहेत. या ठिकाणातील कवी लेखक म्हणत आहेत. तर आपण पाहूया. जी पहिल्यांदा ही कविता 4 जुलै 1895 साली ही कविता लिहिलेली गेलेली आहे, रोजी प्रकाशित झालेली आहे. पत्रकार आणि व्हिटमॅन यांना कवी आणि निबंधकार म्हणून त्यांची ओळख आहे.
आणि बऱ्याच आधुनिक कवी त्यांच्या कवितांना सर्वांच्या कृत्यांना प्रेरणा देणारी आणि प्रभावी पडण्याचे श्रेय देतात. विटमॅनचा जन्म हा लाँग आयलँडवर झालेला आहे. तसे त्यांचं शिक्षण ही न्यूयॉर्क क्षेत्रात न्यूयॉर्कमध्ये झालेलं आहे. तसेच त्यांचे औपचारिक शालेय शिक्षक फार कमी होते. त्यांचे शालेय शिक्षण एवढं झालेलं नाही, परंतु ते स्वतःला आजीवन शिक्षक मानत असे. त्यांनी प्रिंट शॉपमध्ये त्यांनी आपली नोकरी केली होती. तसेच आपण पाहणार आहोत त्यांची प्रिंट शॉपमध्ये त्यांनी नोकरी घेतलेली आहे. तसेच या व्यतिरिक्त त्यांनी शाळेमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे आणि बऱ्याच वर्तमानपत्रावर काम केलेलं आहे. एवढे ते हुशार होते. व्हाईटमॅनचे वयाच्या 72व्या वर्षी निंदनीय स्ट्रोकमुळे निधन झाले. त्यांच्या कविता आणि निबंध संपूर्ण अमेरिका आणि आता जगभरात प्रसिद्ध झालेले आहे. जगभरातील वर्गामध्ये ही कविता शिकवली जात आहे. आता 12th स्टँडर्डमध्ये पहिलीच ही कविता तुम्हाला आलेली आहे. आपण ते पाहणार आहोत. ह्या कवितेचा आपण यांच्याबद्दल पाहिलेलं आहे. तसंच या कवितेत काय दिलेलं आहे, तुम्ही ही कवितेचं टायटल वाचलं असेल, ओपन रोड. या तुम्ही ही कवितेचं नाव वाचलंच असेल, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. म्हणजेच काय, या कवितेत थोडक्यात काय दिलेलं आहे, थोडक्यात सारांश आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा मी तुम्हाला सारांश सांगतो की या कवितेत काय आहे, नक्की काय दिलेलं आहे. आपण या कवितेमधून काय पाहायचं आहे हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. कविता लिहिणारे म्हणजेच वॉल्ट व्हिटमॅन यांनी ही कविता लिहिलेली आहे. यांनी आपले वर्णन केलेले आहे की जो त्या प्रवासाला निघालेला आहे त्यांचे वर्णन त्यांनी करीत आहे. ते स्वतःला निरोगी आणि मुक्त असल्याचे वर्णन करतात आणि त्यांना समजले की तो एकमेव व्यक्ती आहे ज्याने आपल्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण ठेवले आहे. तो स्वतःचे भविष्य निवडतो. या जाणीवामुळे त्याला नशिबाची अपेक्षा करण्याची किंवा आशेची गरज कधी भासणार नाही. त्याचबरोबर आपण पाहूयात त्यांनी हा जो प्रवास केलेला आहे त्या संदर्भात यामध्ये वर्णन केलेले आहे. तसेच तो साक्ष देतो की स्वतःचा नशीबवान आहे आणि त्याला एवढेच पाहिजे, त्याच्याकडे कमतरता आहे असे काहीही नाही. तो स्वतःला त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचलेले आणि पृथ्वी त्याला आवश्यकता असलेली कोणतीही गोष्ट देईल असे त्याला वाटते. त्याचबरोबर तसेच याचा अर्थ असाही नाही की तो जो निवडत असलेला रस्ता अपूर्णता आणि ओझे वाहून गेलेला नाही. काळजी करण्याऐवजी स्पीकरने ते ओझे आपल्याबरोबर घेण्याचे ठरवलेले आहे त्यांनी ते. व जेव्हा ते उठतील तेव्हा त्यांच्याशी सौदा करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. याचा आपण स्पष्टीकरण नक्की पाहूया, नक्की काय दिलेलं आहे या कवितेचं पाहूया. या कवितेमध्ये फर्स्ट, अ फूड and a light heritage I take to the open road. Healthy free, the world before me, the long brown path before me leading wherever I choose. त्याचबरोबर पुढे पाहूया. या ठिकाणी याचं मिनिंग्स तुम्हाला समजावून सांगतो. या पहिल्या स्टँजामध्ये स्पीकरचा आपला जो प्रवास आहे तो सुरू करतो. व्हाईटमन लिहितात की अफो आणि हलके मनाने मी खुल्या रस्त्यावर जात आहे. त्यांचं मन निर्मळ आहे आणि एक अफू आणि एक हलके मनाने ते आपल्या एका खुल्या रस्त्यावर ते चाललेलं आहे. माझ्या आधी निरोगी मुक्त जग मी जेथे निवडतो तेथे जाण्यापूर्वी लांब भुरा रंगाचा मार्ग आहे, ब्राऊन कलरचा मार्ग आहे असे म्हणतात. या स्टांजामधून ते म्हणत आहे की बघा, या ठिकाणी या स्टांजामधून वाचक कित्येक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला गोळा करण्यास सक्षम आहेत. बघा,
प्रथम स्पीकर खुल्या रस्त्यावर पाऊल ठेवत आहे. दुसरे म्हणजे ते हलक्या मनाचे आहेत आणि तो ज्या अनुभव घेणार आहे त्या सर्वांसाठी तो मोकळा आहे. या व्यतिरिक्त स्पीकरने ओळखले की तो त्याच्या प्रवासावर नियंत्रण ठेवतो. आपल्या प्रवासाला वाट कुठे घेऊन जाईल तो निवडतो. हा जो मार्ग आहे, हा रस्ता जो कुठे चाललेला आहे ते त्याला मार्ग दाखवणार आहे. आपण आपल्या करिअरच्या बाबतीत हजारो नाही पण काही मार्ग निवडत असतो, पर्याय निवडत असतो. आपल्याला 12वी नंतरनी कुठे जायचं आहे, 12वी नंतरनी काय करायचं आहे याची सुद्धा माहिती हे चॅनल हा त्यासाठीच आहे, करिअर आणि एज्युकेशन. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप लिंकला जॉईन व्हा, त्या ग्रुपवर जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला करिअरच्या रिलेटेड आणि एज्युकेशनच्या रिलेटेड तुम्हाला माहिती पडेल. आपण जो मार्ग निवडतो तो मार्ग सरळ पाहिजे, साधा पाहिजे असं नाही, खडतर असलाच पाहिजे, कारण त्याच ठिकाणी आपल्याला मार्ग निवडता येतो. साधा सरळ असला तरीही चालेल. हेल्दी मनाने ते आपला जो प्रवास आहे ते चालू करतात, पुढे ते जातात. त्यांना माहीत आहे की आपलं पुढं भविष्य काय असेल. त्यांनी घडवलं, त्यांनी जे केलं ते स्वतः घडले आहेत. जे पहिल्यांदा जास्त त्यांचं शिक्षण झालं नाही, परंतु त्यांनी आपली जी कला आहे त्यांनी ती जोपासली आणि ते पुढे लेखक आणि कवी झाले. मोठे त्यांनी केले. आज त्यांच्या जगभरामध्ये अमेरिकन कवी आहेत. अमेरिकन कविता, इंग्लिशमध्ये कविता तुम्हाला या ठिकाणी सुद्धा इंग्लिशच्या आपल्या बुक्समध्ये पाहायला मिळते. अमेरिकन एवढं ते जगभरामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. तरी पुढच्या स्टांजामध्ये आपण पाहूया काय आहे. ही जी कविता आहे ही मी मराठीमधून काय एक्सप्लेनेशन करतो, कारण ही कविता आर्ट्स कॉमर्स सायन्ससाठी आहे. सायन्सचे स्टुडंट म्हणतात की आम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही एक्सप्लेन करा, कारण जे आर्ट्स आणि कॉमर्स आहेत स्कूलमध्ये इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलं जातं, पण ज्यांना अजून पूर्ण जी लँग्वेज इंग्लिशवर जे कम्फर्टेबल नाहीत त्यासाठी ही मी मराठीमधून शिकवत आहे. इंग्लिश टू इंग्लिश शिकवणं सोपं, पण त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं हे त्याच्याहून अवघड आहे आणि मराठीमधून शिकवणं हे इंग्लिशवर शिकवण्यापेक्षा अवघड आहे, कारण ही मराठीमध्ये समजणं, कारण इंग्लिश टू इंग्लिश समजणं हे सोपं आहे, हे इंग्लिश मिडियमच्या पोरांना समजतं. परंतु जे आर्ट्स आणि कॉमर्सचे आहेत त्यांना अजून पूर्ण इंग्लिश समजत नाही, त्यामुळे ते कमेंट्स करतात आम्हाला मराठीमधून शिकवा, त्यामुळे आम्ही शिकवतो. पण काही सायन्सचे स्टुडंट अजूनसुद्धा इंग्लिश मिडियमचे स्टुडंट अजून कमेंट्स करतात की तुम्ही सर इंग्लिश टू इंग्लिश शिकवा. याच्यावरचे व्हिडिओ अजून अपलोड यूट्यूबवर होतात, दुसरे चॅनल आहेत त्याच्यावरसुद्धा तुम्ही पाहू शकतात. बघूया आपल्या पुढच्या स्टांजाकडे वळूया. Hence for I ask not a good fortune, I self I am good fortune. Henceforth I am for no more of, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, cruelest criticism, strong and content, I travel the open road. क्रूलस क्रिटिसिझम म्हणजे शंकास्पद. बघा या ठिकाणी शंकास्पद टीका याचा अर्थ आहे कंप्लेंट, तक्रारी. या स्टांजाचा आपण अर्थ जाणून घेऊया. बघा यापुढे हे काय म्हणत आहे. पुढे एक कवी म्हणत आहेत, यापुढे दुसऱ्या या स्टांजामध्ये पहिल्या 3 ज्या ओळीमध्ये व्यक्त केलेले विचार सुरू आहेत आणि व्हाईटमॅन लिहितात ते म्हणतात, यापुढे मी सौभाग्य विचारत नाही. बघा यापुढे मी सौभाग्य विचारत नाही, मी स्वतः सौभाग्यवान आहे. बघा त्यांचे विचार बघा. त्यांनी सांगितलेलं आहे मी कधी आपले सौभाग्य विचारत नाही, कारण मी स्वतः सौभाग्यवान आहे. आता मी यापुढे फिरून येत नाही, पुढे ढकलणार नाही, कशाचीही गरज नाही. अंतर्गत तक्रारी, ग्रंथालय, शंकास्पद टीका त्यांनी सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी त्याचं मिनिंग अंतर्गत तक्रारी, ग्रंथालय, शंकास्पद टीका,
स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. मजबूत आणि सामग्री मी ओपन रोडचा प्रवास करीत आहे. या खुल्या रस्त्यावर मी माझा प्रवास करणार आहे. सरळ मार्गी ते आपले प्रवास करीत आहेत. सर्वांनी या ठिकाणी हा संदेश मिळतो की आपण आपला सरळ मार्ग शोधला पाहिजे. येणारे अडचणी ते विसरून आपण आपले कार्य केले पाहिजे. पुढं आपल्या कितीही अडचणी असतात, आपल्याला जे करिअर करायचं आहे त्यात येणारे हजारो अडचणी आहेत, ते तुम्हाला शोधले पाहिजेत, ते सावरले पाहिजेत. आपण खचून गेलं नाही पाहिजे. आपण आपल्याला सौभाग्यवान आहे असे समजले पाहिजेत. तरच आपलं पुढे एक भविष्य हे चांगले घडणार आहेत. कारण आज असे कित्येक उदाहरणं आहेत जे गरिबीतून पुढे आलेले आहेत. आपण आपल्या डोळ्यासमोर जे पाहिलेले उदाहरणं आहेत ते तुम्ही पाहताच या स्टांजामध्ये हेच सांगितलेलं आहे. तुझा पुढचा आपण पाहूया. नेक्स्ट लास्ट स्टांजा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they sufficient for these who belong to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, man and woman. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid for them. I feel with them and I will feel them in return. या ठिकाणी काय सांगतात ते आपण पाहूया. कवी आपल्याला या ठिकाणी म्हणतात, आपल्याला या ठिकाणी सांगतात, कवी म्हणतात I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. या ठिकाणी ते म्हणतात मला जवळपास नक्षत्र नको आहेत. मला ते काय म्हणतात, मला हे नको, मला हे जे सौभाग्य मला पाहिजे, मला माहीत आहे की ते कुठे आहेत, तेथे बरेच चांगले आहे. मला माहीत आहे की त्याच्या मालकीच्यासाठी ते पुरेसे आहेत. या ठिकाणी एक कवी आपल्याला सांगतात, या चौथ्या या स्टांजामध्ये ते सांगत आहे, जे त्यांचे जे मांडलेलं आहे, ही जी कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, याचा शब्दाचा हा अर्थ तुम्ही घेत जाऊ नका. एक कविता काय दिलेली आहे, या कविताने ते आपल्याला काय सांगितलेलं आहे ते पहा. तसेच याचा जो नंतरचा जे पाहणारच आहोत आपण, या ठिकाणी जे कवितेचा जो लास्ट जो ब्रेन स्टॉर्मिंग आहे, या ज्या ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये आपण जी क्वेश्चन्स आहे हे बघा. याचे क्वेश्चन्स तुम्ही डाउनलोड करा. ही PDF पुस्तकं अजून उपलब्ध झालेले नाहीत. तसंच ही पहिली कविता मी तुम्हाला आज मी घेतलेली आहेत. तर याचे सगळे क्वेश्चन्स अर्थ हे तुम्हाला लिंक जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची जी लिंक आहे त्यावर तुम्ही जॉईन